शिवा संघटनेचे अक्कलकोट तालुका संपर्क प्रमुख अध्यक्ष संगमेश्वर कांबळे. गेल्या महिन्यापासून मी बेमुदत चक्री उपोषणाला शिक्षणाच्या संदर्भात बसलेला होतो. त्या अनुषंगाने सुलेर जवळगी तालुका अक्कलकोट सुलेर जवळगी श्री कलमेश्वर प्रशाला ह्या शाळेमध्ये 2 अतिरिक्त शिक्षक पदांची भरती करण्याकरता मी बसलेलो होतो. आता ह्या महिन्यात आणि एक शिक्षक सेवानिवृत्ती झालेला आहे. त्या अनुषंगाने टोटल 3 शिक्षक आज ह्या कलमेश्वर प्रशाला शाळेमध्ये नाहीत. कारण मी शिक्षण अधिकारी आम्हाला पत्र दिलेलं होतं, आम्ही करू म्हणले. अध्यापक कुठल्याही शिक्षक भरलं जात नाही. कारण कुठंतरी शिक्षण अधिकारी मॅनेज झालेला आहे. कारण आता विद्यार्थ्यांची खूप मोठं म्हणजे नुकसान होत आहे. त्याला कोण जबाबदार म्हणून सांगू इच्छितो, शिक्षण अधिकारी साहेब, जर आत्ता गेल्या मी ज्यावेळी उपोषणाला बसलो होतो त्यावेळी 2 शिक्षक नव्हते, आता 3 शिक्षक नाही. कारण विद्यार्थ्यांचं भयानक अडचणीत नुकसान होत आहे. ते तुमच्यावर जबाबदार राहील. जर जेव्हा आज शाळा चालू होईल तेव्हा मला अतिरिक्त शिक्षक भरला गेलं पाहिजे. नाहीतर मी बेमुदत आम उपोषण तुमच्या गेटसमोर करणार आहे. जर नाही भरलं तर तुमच्या ह्या दलनात, तुमच्या अधिकारी शिक्षणात दलनात जाऊन मी आत्मदहन करण्याचा इशाराही देतो. पण माझा जीव गेला तरी चालेल, पण हजारो विद्यार्थी माझ्यावर जगेल. कारण विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. कोण जबाबदार करताय? तुम्हाला कळत नाही का हो अधिकारी तुम्ही कसं झालाय? तुम्हाला शिक्षणाचं ज्ञानच माहीत नाही म्हणजे तुम्ही शिक्षण अधिकारी झालं तर कसं? म्हणून सांगतो साहेब, जर नाही भरलं तर पुढच्या वेळी माझं मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच माझी कळकळीची विनंती करतो. आणि माझा हा स्टेप लास्टचा आहे. कारण मला काही देणं घेणं नाही, पण मला अतिरिक्त शिक्षक भरायला पाहिजे. कारण आज संस्थेत जाऊन तुम्ही बघा, काय रोस्टर चेक केलाय का, काय केलंय, कोण अध्यापक, कोण मुख्याध्यापक आणि कोण संस्था चेअरमन, कोण काय तिथं भोंगळा कारभार चालू आहे. आणि पोषण आहारमध्ये तर काय सांगू तुम्हाला, पोषण आहारमध्ये काहीच नसतंय. पोषण आहार घेतला तर काय, दररोज बघा तुम्ही